हाय फ्रेंड्स, चला बनवूया मच्छीचे अंडे। त्यासाठी आपण मच्छीचे अंडे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। अंडे या पद्धतीचे असतात आणि 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची आहे। एक मोठा कांदा चिरून घेतला होता, 10 ते 12 मिरच्या कापून घेतलेल्या आहे। तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर मिरच्या जास्त तिखट असेल तर कमी टाकायच्या। आणि अद्रक आणि लसूण टाकलेला आहे, अद्रक लसूणचा पेस्ट आहे तो टाकून छान आपण मिक्स करून घेतलेला आहे। थोडंसं अद्रक लसूण छान कडसल्याच्या नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार तिखट, मीठ आणि हळद टाकत आहे। मी मिरच्या भरपूर टाकलेल्या आहे त्यामुळे तिखट कमी टाकून राहिलेली आहे। तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता आणि छान मिक्स करायचं आहे। तिखट मीठ छान मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर टाकायचे आहे। 2-3 टमाटर टाकलेले आहे मी। तुम्ही टमाटर स्किप पण करू शकता, जर आवडत नसेल तर नका टाकू। आणि टमाटर छान शिजवून घेतल्यानंतर जे आपण धुवून ठेवले होते मच्छीचे अंडे ते टाकलेले आहे आणि छान आता शिजवून घ्यायचं आहे। अंडे आणि मसाला छान मिक्स करून छान शिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने अंडे छान मोकळे करून घ्यायचे आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे। सगळे एकजीव छान करून घ्यायचं आहे। जोपर्यंत भाजी शिजून राहिलेली आहे तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर अर्धा लिंबाचा रस टाकत आहे मी आणि रस पिल्याच्या नंतर आपण छान भाजी मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी काही तुकडे राहिले असेल तर त्याला छान फोडून असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता तयार आहे आपली मच्छीचे अंडे आणि भरपूर असं कोथिंबीर टाकत आहे, बारीक चिरलेला सांबार टाकत आहे आणि मिक्स करायचं आहे। तयार आहे आपली हे मच्छीचे अंडे। तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही रेसिपी। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।